बऱ्याचदा असं होतं ना, आपल्याला खूप मसाल्याचं किंवा तेलकट खावंसं वाटत नाही, काहीतरी साधं जेवण आपल्याला हवं असतं. तर त्यावेळेला आपल्या डोक्यामध्ये फक्त वरण भात आणि मुगाच्या डाळीची खिचडी हे 2च पदार्थ येतात. तर आज आपण मस्त अशी मूग डाळीची खिचडी बनवणार आहोत. नमस्कार, कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर छान सुटसुटीत मुगाच्या डाळीची खिचडी कशी बनवायची ते आज आपण बघत आहोत. त्यासाठी 2 वाटी आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत. ज्या वाटीने तांदूळ घेतलेले आहेत त्याच वाटीने आपल्याला डाळ घ्यायची आहे. 2 वाटी तांदळासाठी 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि आता याला आपल्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे. तांदूळ आणि डाळ स्वच्छ निवडून घ्यायची आणि व्यवस्थित तिला 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. आता इथे मी घेतलेल्या आहेत 4 ते 5 मिरच्या थोड्या मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घेतल्यात. 10 ते 12 लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतला आहे आणि एक मध्यम साईजचा टोमॅटोसुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे. आता एका कुकरमध्ये आपल्याला 2.5 पळ्या तेल टाकायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे. मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे. मोहरी तडतडली नाही तर ती कडसर लागते. आता मोहरी तडतडली आहे, याच्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे घालूयात. जिरेसुद्धा छान असं फुलल्या गेलेलं आहे आणि आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला लसूण आपण टाकूयात. लसूण थोडासा लालसर झाला की याच्यामध्ये कांदा टाकूयात. फोडणी करताना गॅस मीडियम ठेवायचा, म्हणजे फोडणी जास्त करपत नाही आणि खमंग अशी फोडणी बसते. तर पहा, याच्यातील लसूण थोडासा लालसर झाला आहे. या पद्धतीचा लसूण खिचडीमध्ये खायला खूप छान लागतो. आता कांदासुद्धा आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे. फक्त अर्ध्या मिनिटासाठी हा कांदा आपल्याला परतवायचा आहे. कांदा खूप लालसर होईपर्यंत परतवायचा नाही, फक्त त्यातील जो कच्चापणा आहे तो आपल्याला घालवायचा आहे. आता चिरून घेतलेली हिरवी मिरची आपण टाकूयात आणि टोमॅटोसुद्धा, कोथिंबीर आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात. आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. मीडियम गॅसवरती 1 मिनिटासाठी याला मी व्यवस्थित असं परतून घेतलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची आहे. हळद चांगली या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायची. तर पहा, आता छान असा कलर या फोडणीला आलेला आहे. धुवून घेतलेले डाळ आणि तांदूळ आपण याच्यामध्ये आता टाकून घेऊयात. सर्व डाळ आणि तांदूळ याच्यामध्ये आता मी टाकून घेते. हे डाळ तांदूळ आता आपल्याला या फोडणीमध्ये चांगले असे मिक्स करून घ्यायचेत आणि 1 मिनिटासाठी मीडियम गॅसवरती व्यवस्थित आता याला आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर त्या अगोदर 1 चमचा भरून आपण याच्यामध्ये मीठ टाकूयात. तुम्ही चवीनुसार मीठ याच्यामध्ये टाकू शकता. एवढ्या प्रमाणासाठी 1 चमचा मीठ पुरेसं होतं. तर पहा, आता मी याला व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे. दुसऱ्या गॅसवरती 1.5 तांब्या पाणी गरम करत ठेवायचं आहे. तर आता मी दुसऱ्या गॅसवरती पाणीसुद्धा गरम होण्यासाठी ठेवलं आहे आणि इकडे आता आपण तांदूळ व्यवस्थित असा परतून घेऊयात. तांदळामधील पूर्ण पाणी आपल्याला आटून द्यायचं आहे आणि चांगला सुटसुटीत असा हा तांदूळ व्हायला हवा. तर पहा, छान असा हा तांदूळ आता फोडणीमध्ये परतला जातो आणि त्यामुळे खिचडी खायला खमंग लागते आणि सुटसुटीतसुद्धा होते. तर पहा, बऱ्यापैकी यातील आता पाणी आटत चाललं आहे आणि तांदूळसुद्धा खूप असा कोरडा होतो आहे. व्यवस्थित असा आता याला मी परतून घेतलेला आहे. पहा, किती छान सुटसुटीत असा हा तांदूळ झालेला आहे. आता या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे. मोठ्या गॅसवरती आता आपल्याला याला उकळी आणून द्यायची आहे. सर्व व्यवस्थित आता आपल्याला या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर तांदूळ आपल्याला चांगला आता
मिक्स करायचा आहे. थोडासा तो कुकरला चिकटल्यासारखा वाटेल तर उलटण्याने आपल्याला तो असा मिक्स करून घ्यायचा आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खिचडीमध्ये पाणी किती टाकायचं. तर पहा, आता तांदूळ आपण व्यवस्थित असा मिक्स करून घेतला की याच्यामध्ये कुठलाही चमचा किंवा उलटणं घ्यायचं आणि तांदळाच्या अगदी असं वरती चिटकून हा चमचा ठेवायचा. फक्त पाव चमचा वरती इतकं आपल्याला पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे. किंवा मग तुम्ही तुमच्या तांदूळाच्या मापाने सुद्धा, आता बऱ्याच वेळेस काही तांदूळाला पाणी कमी लागतं तर काहींना जास्त लागतं. रेशनचा तांदूळ जर असला तर अर्धा चमचा वरती इतकं पाणी टाकायचं. रेशनचा तांदूळाला थोडंसं जास्त पाणी लागतं आणि हे जे दुकानचे तांदूळ असतात त्याला पाव चमचा वरती इतकं पाणी घातलं तर पुरेसं होतं. आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊयात आणि शिट्टी भरली म्हणजे शिट्टी वाजायला लागली की गॅस आपल्याला मीडियम करायचा आहे आणि मीडियम गॅसवरती फक्त 5 ते 6 मिनटासाठी ही खिचडी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तर आता खिचडी मी 5 ते 6 मिनटे शिजून घेतली आणि मस्त अशी ही खिचडी तयार झालेली आहे. पहा, छान अशी शिजल्या गेली आहे आणि खूप मस्त सुटसुटीत झालेली आहे. त्यातील डाळ आणि तांदूळ दोन्हीही व्यवस्थित असं शिजल्या गेलेलं आहे. खूप जी सुटसुटीत किंवा कोरडी खिचडी असते ती खायला त्रासदायक ठरते, घास पटकन गिळला जात नाही. तर ही अशी थोडीशी मऊ लुसलुशीत खिचडी खायला छान लागते आणि पचायलासुद्धा हलकी असते. ही आपली रोजच्या आहारातील मूग डाळीची खिचडी बनवून तयार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटणार आहोत अशाच साध्या, सोप्या आणि चमचमीत रेसिपींसोबत. तोपर्यंत बाय बाय.